नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विलास जाधव. बऱ्याच विद्यार्थ्यांना रिन्युअलचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी त्यांचे डॉक्युमेंट लागत असतात. जसं की 10th मार्कशीट आहे, 12th मार्कशीट आहे, अलॉटमेंट लेटर आहे किंवा लास्ट इयरचं तुमचं पासिंग सर्टिफिकेट आहे किंवा लास्ट इयरचं तुमचं मार्कशीट आहे, इन्कम सर्टिफिकेट आहे. अशा प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला रिन्युअलचा फॉर्म भरण्यासाठी म्हणजे तुम्हाला रिन्यू करण्यासाठी डॉक्युमेंट लागत असतात किंवा यावर्षी तशी महाडीबीटीच्या पोर्टलवरती नवीन डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी पूर्ण प्रोफाईल तुम्हाला पूर्ण भरावं लागतं. ते प्रोफाईल भरण्यासाठी तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट तुमचे लागतात. तर तेच डॉक्युमेंट आपण डाउनलोड सुद्धा करू शकतो आणि आता ते डॉक्युमेंट कसे डाउनलोड करायचे ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट PDF स्वरूपामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती तुम्ही तिथे डाउनलोड सुद्धा करू शकता. तर ते कसे डाउनलोड करायचे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत जरूर शेअर करा. चला तर मग आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती. तर मित्रांनो, स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी किंवा तुमचे जर डॉक्युमेंट तुम्हाला हवे असतील किंवा रिन्युअलचा फॉर्म जर तुम्हाला भरायचा असेल आणि तुमच्याकडे तुमचे डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही स्कॉलरशिप फॉर्म म्हणजेच महाडीबीटी पोर्टलवरून तुमचे डॉक्युमेंट तुम्ही डाउनलोड करू शकता. तर कसे डाउनलोड करायचे? सर्वात अगोदर तुम्हाला इथे लॉग इन करून घ्यायचं आहे. तुमचा युजर ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल. तुम्ही पाहू शकता लेफ्ट साईडला इथे खूप सारे ऑप्शन्स दिलेले आहेत. सर्वात शेवटीचं जे ऑप्शन आहे माय अप्लाइड स्कीम, याच्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर हे लक्षात ठेवा मित्रांनो, हे फक्त आणि फक्त रिन्युअलसाठी आहे. जे तुम्ही नवीन फॉर्म भरत असाल तर तुमचे डॉक्युमेंट येथे नसणार आहेत, कारण की गेल्या वर्षी जर तुम्ही भरलंच नाही तर ह्याच्यावरती तुमचे डॉक्युमेंट येणारच नाही आहेत. जे विद्यार्थी रिन्युअलसाठी फॉर्म भरतात त्यांच्यासाठी येथे पूर्ण डॉक्युमेंट तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकतात. आता माय अप्लाइड स्कीमवरती येथे हिस्ट्रीवरती येथे क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकता अप्लाइड स्कीम हिस्ट्री आलेलं आहे. सिलेक्ट अकॅडमिक इयर आपल्याला इथे दाखवलं गेलेलं आहे. लास्ट इयर जे होतं आपलं अकॅडमिक इयर 24-25 ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथे सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तिथं 3-4 ऑप्शन आलेले आहेत. 4 ऑप्शनपैकी अप्रूव्ह ॲप्लिकेशन तुम्ही पाहू शकता. तर गेल्या वर्षी माझे हे 2 ॲप्लिकेशन मी भरलेले होते. हे 2 स्कॉलरशिपच्या स्कीमला मी अप्लाय केलं होतं आणि दोन्हीही अप्रूव्ह झालेले आहेत. तर तुमचं तुम्ही अप्रूव्ह झालेल्या स्कीमवरती क्लिक करून तुम्ही तिथे तुम्हाला ज्या फॉर्मसाठी डॉक्युमेंट डाउनलोड करायचे त्या फॉर्मवरती आपल्याला इथे डाउनलोड करायचे आहेत. आता दोन्ही फॉर्म आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता मला राजश्री छत्रपती शाहू म्हणजेच EBCच्या फॉर्मसाठी मला डॉक्युमेंट डाउनलोड करायचे. तर त्या फॉर्मच्या तिथं व्ह्यू फॉर्मवरती व्ह्यू ऑप्शन देखील दिलेलं आहे. त्याच्यावरती मी क्लिक केलेलं आहे. व्ह्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पूर्ण फॉर्म तुमच्यासमोर येथे ओपन होणार आहे. पूर्ण फॉर्म ओपन झाल्याच्या नंतर स्क्रोल करून तुम्हाला खालती यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता तिथे तुमचं अंडरटेकिंग सुद्धा आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकतात. आता इथं दाखवलं गेलेलं आहे व्ह्यू डॉक्युमेंट. जर तुम्हाला जे डॉक्युमेंट डाउनलोड करायचे त्याच्यावरती तुम्हाला इथे व्ह्यू डॉक्युमेंटवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. व्ह्यू डॉक्युमेंटवरती क्लिक केल्याच्या नंतर जसंच तसं डॉक्युमेंट तुमच्यासमोर इथे होणार आहे, ओपन होणार आहे. आता हे डॉक्युमेंट डाउनलोड कसं करायचं त्याच्यासाठी तुम्ही माऊसचं राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक करूनही जर होत नसेल, जर तुम्ही PDF अपलोड केले असेल तर ते राईट क्लिक करून होतं. जर तसं होत नसेल तर लेफ्ट क्लिक करून याला ड्रॅग करून याला साईडला घ्यायचं आहे. साईडला असं घेतल्याच्या नंतर तुम्ही ऑटोमॅटिक तुम्ही पाहू शकता तिथे ते डाउनलोड होणार आहे. असं ड्रॅग करून साईडला घेतल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तिथं डाउनलोड होणार आहे आणि परत नंतर राईट क्लिक करून सेव्ह ॲज अ इमेज इथे तुम्ही डायरेक्ट तुमच्या डेस्कटॉपला किंवा डाउनलोड्समध्ये इथे ही इमेज सेव्ह करू शकतात. तर त्याच्यानंतर मित्रांनो आणखीन खाली तुम्हाला बाकीचे डॉक्युमेंट पाहिजे असतील तर तुम्ही स्क्रोल करून खाली आल्याच्या नंतर व्ह्यू अपलोडेड डॉक्युमेंट त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता तिथं पूर्ण डॉक्युमेंट तुमचे दिलेले गेलेले आहेत. जे डॉक्युमेंट तुम्हाला हवं आहे ते डॉक्युमेंट इथून तुम्ही डाउनलोड करू शकतात. आता एखादं मी तुम्हाला डाउनलोड करून दाखवतो. जसं की SSCचं मार्कशीट आहे, हे तुम्ही पाहू शकता SSCचं मार्कशीट. ते त्याच्यावरती व्ह्यू डॉक्युमेंटवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. व्ह्यू डॉक्युमेंटवरती क्लिक केल्याच्या नंतर ते डॉक्युमेंट आपल्यासमोर अशा प्रकारे ओपन होणार आहे. आता हे PDF फॉर्मॅटमध्ये मी अपलोड केलेलं होतं. तर मी राईट क्लिक केल्याच्या नंतर सेव्ह ॲज, माऊसचं राईट क्लिक केल्यानंतर सेव्ह ॲज येते. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट येथे आपल्या PCमध्ये हे सेव्ह होत आहे. डायरेक्ट सेव्ह डाउनलोड तुम्ही पाहू शकता डाउनलोड झालेलं आहे. डायरेक्ट हे डॉक्युमेंट तुम्ही सेव्ह करू शकतात. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचे कोणतेही डॉक्युमेंट जे स्कॉलरशिपला तुम्ही अपलोड केले, जसं की कॅप ID आहे, लास्ट इयरचं तुमचं मार्कशीट वगैरे आहे, इन्कम सर्टिफिकेट आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट, अशा प्रकारे तुम्ही येथे डाउनलोड करू शकतात. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत जरूर शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.